2775 दिवस त्यांनी पहिला हप्ता म्हणलेला आहे. त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 95% कोरडवाहू शेती आहे आणि त्या कोरडवाहू शेतीमध्ये मुख्यतः पीक येणारं 2 पैसे देणारं म्हणजे कापूस आणि सोयाबीन व तूर आहे. याही पिकाला न्याय भेटावा आणि जो योग्य तो न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना 2 पैसे भेटावे या दृष्टीने हे आंदोलन उभं केलं. आणि या आंदोलन गावोगावी जाऊन आम्ही जवळपास 50 ते 60 गाव सर्व आमच्या आपल्या टीम शेतकरी पुत्रांना गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची जनजागृती झाली. आणि या जनजागृती च्या नंतर आता हा 25 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आमची पुढील कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने केला जाईल, काय विषय असतील ते आमचे मोर्चाचे प्रमुख म्हणजे ज्याची संकल्पना आहे त्यांचे राजेंद्रजी आमटे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं, पत्रकारांशी संवाद करावा. ह्या मोर्चाचं कोणी प्रमुख नाहीये. हा मोर्चा शेतकऱ्याच्या पुत्रांनी शेतकऱ्याच्या मायबापाला न्याय देण्यासाठी ठेवला आणि याच्यामध्ये की आमच्याकडून जो कापूस खरेदी केला जातोय सरकार त्याला सांगतंय त्याला भाव आहे 8100 सरकार म्हणतंय, पण मुळामध्ये शेतकऱ्याच्या 7100च्या पुढे इथं भाव मिळत नाही. आता हा झाला कापसाचा विषय. सोयाबीनचा विषय असा आहे की सरकारने हमीभाव सांगितलेला आहे 5328 रुपये, पण एकाही सोयाबीन खरेदी केंद्रावर 5328 रुपयांनी सोयाबीन खरेदी केलं जात नाही. तर मुळामध्ये इथे 3800 ते 4000 रुपयांनी सोयाबीन खरेदी केलं जातं. आता मला सांगा, आमच्याकडून 1 क्विंटल कापूस हा शेतकऱ्याकडून खरेदी केला जातोय 7000 ते 8000 रुपयांनी, पण ह्या 1 क्विंटल कापसामधून 35 किलो धागा निघतो आणि 65 किलो हे सरकी निघते. त्या 65 किलो सरकीपासून तेल काढून 30 सरकी आम्हाला 5000 रुपये क्विंटलनी विकतात. त्याच्यापासून काढलेलं तेल ते वेगळंच. मुळामध्ये आम्हाला एवढंच म्हणायचंय की आमच्या 1 क्विंटल कापसापासून 750 मीटर कपडा प्युअर कॉटनचा कपडा तयार होतो आणि त्याच्यातून उरलेल्या सरकी तेलापासून 8 किलो तेल आणि राहिलेलं 50 किलो पेंट निघते. मग हा जर हिशोब केला, एक साधा कपडा म्हणलं तर 100 रुपये मीटरनी, तर 750 रुपयाचे 75000 रुपये नुसते कपडे आमचे होतात. पेंडीचा जर विचार केला 50 किलो पेंडीचे 2500 रुपये होतात आणि तेलाचा विचार केला तर 8 किलो तेलाचे त्या ठिकाणी एक 100 रुपयाप्रमाणे म्हणलं तरी एक 800 रुपये होतात. पण सगळा विचार केला तर शेतकऱ्याच्या 1 क्विंटल कापसामधून हे व्यापारी कपडा असेल, तेल असेल आणि पेंट असेल 70 ते 80 हजार रुपये कमवतात आणि आमच्या शेतकऱ्याच्या हातात काय देतात तर 7 ते 8 हजार रुपये. हे दुर्दैव. जसा हा कापसाचा विषय तसा सोयाबीनचा सुद्धा विषय. मला सांगा, सोयाबीन आमच्याकडून 3800 रुपयांनी खरेदी करतात. 1 क्विंटल सोयाबीन मागं 750 किलो दूध तयार केलं तर 750 किलो 50 लिटर दूध 1 क्विंटल सोयाबीन मुळे निघतंय. तर 100 किलो सोयाबीनचं 750 लिटर दूध. आज जर साधा सोयाबीनच्या बाजारामध्ये अमेझॉन वर तुम्ही जा, अमेझॉन वर सोया दूध म्हणून सर्च करा, त्या सोयाबीनच्या 1 लिटर दूधची किंमत अमेझॉन वर, मी सांगत नाही, अमेझॉन वर त्याची किंमत आहे 120 रुपये. मला सांगा, 1 क्विंटल सोयाबीन म्हणजे 1 किलो सोयाबीन मुळे 7 लिटर दूध निघतंय. 1 किलो सोयाबीन आणि 7 लिटर दुधाची किंमत आहे 720 रुपये अमेझॉनच्या ह्याच्यानुसार. मग मला सांगा, 3800 रुपयाचं सोयाबीन खरेदी करायचं 38 रुपये किलोनी, त्याचं 7 लिटर दूध बनवायचं आणि ते 7 लिटर दूध जर विकलं तर 720 रुपयाचं होते. मग शेतकऱ्याला आम्हाला ह्याला भाव द्यायला काय? म्हणजे ही सगळी शेतकऱ्याला मारायची मिलीभगत आहे. आमचा मूळ मुद्दा असा आहे की आमच्या याच्यावर कापसामध्ये 70 ते 80 हजार रुपये कमवतात आणि आम्हाला त्यांना 10 ते 12 हजार रुपये द्यायला काय अडचण आहे? सोयाबीनकडे आमच्या सोयाबीनवर 1 क्विंटलच्या सोयाबीन मागं हे 70
सोयाबीनच्या शेतकऱ्याला 7,000 रुपये द्यायला काय अडचण आहे? म्हणून आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी हा लढा उभा केलाय का तर आमच्या शेतात राहणाऱ्या मायबापाला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्याच्यावर जो अन्याय होतोय तो दूर व्हावा. आणि सर्वांना आम्ही विनंती करतो, इथं आमचे डॉक्टर साहेब आहेत ते बोलतील, सगळ्यांना विनंती की हे सर्वजण आम्ही एकत्रित मोर्चा काढतो. याचं कोणी पुढारी नाही, कुणी नेता नाही ना कुणी हे नाही. हा शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र आणि शेतकरी स्वतः शेतकरी हे सर्व मिळून आम्ही हा मोर्चा काढतो. एकत्रित जर परिस्थिती पाहिली आपण तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या म्हणजे गेल्या 11 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 2.25 शेतकरी आत्महत्या झाले. शेतीच्या मालाला भाव न मिळणं हे त्या पाठीमागे प्रमुख कारण आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी ऊस दरवाढ यासाठी जो मोर्चा काढला तो सक्सेस झाल्यानंतर आपल्यातल्या काही शेतकरी मित्रांना असं वाटलं की आपण आता, कारण की ऊस प्रत्येकाला बागायदार नाही, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल यासाठी मोर्चा काढायला पाहिजे. मग माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असं विनंती केली की कारण की बीड जिल्ह्यातल्या चळवळी ज्या आहेत त्या चळवळी राजकारण्यांनी एक तर मोडीत काढल्या आहेत. जे चळवळ करणारे होते त्यांना एक तर स्वतःच्या पक्षाला घेतलंय किंवा काही लाभार्थी म्हणतात त्यामध्ये सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात बोलायला तयार नाही. माझी विनंती आहे शेतकरी पुत्रांना, शेतकऱ्यांना आणि केवळ शेतकऱ्यांना मित्रांना नाही तर जे लोक शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणा, शेतकऱ्याची भाकरी खातात, शेतकऱ्याचं अन्न खातात, कमीत कमी त्या शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. कारण बीड जिल्ह्यामध्ये क्रांती निर्माण झाली की संपूर्ण महाराष्ट्रावर पसरते आणि बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही गेल्या 8-10 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जातोय आणि प्रसार माध्यमांनी या शेतकरी पुत्राला, आमच्यासारख्या फाटक्या शेतकरी पुत्रांना फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्य भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे. उद्या येणाऱ्या 25 तारखेला गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश करण्यात आहे. खरं म्हणजे हा सोयाबीन आणि कापूसचा प्रश्न काही आज तयार झालेला नाही. आता उल्लेख झाला राजाभाऊनी की सोयाबीनचा उपपदार्थ आणि कापसाच्या उपपदार्थापासून सरकार किंवा व्यापारी, खाजगी कंपन्या एवढे पैसे कमावतात. मुळामध्ये आपल्याकडं रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला आहे जी सरकारनं शिफारशी केलेली आहे रंगराजन समितीने. कुठल्याही शेतमालाच्या उत्पादनातला जो काही महसूल असेल त्याच्यातले 70% शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. कायदे शेतकऱ्यांच्या बाजूने असताना कायद्याची अंमलबजावणी करणारे शेतकऱ्यांच्या विरोधात वागत आहेत. हेच देशामधलं आपलं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये एक सुद्धा आपला लोकप्रतिनिधी या मुद्द्यांवर बोलत नाही. त्यांना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाहीये. काल 31,628 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जे काही नुकसान झालं होतं अतिवृष्टीमध्ये ती सरकारनं घोषणा केली. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये आले किती? 185 रुपये गुंठा. आणि हे जे टेरीकडून घेणारे आहेत आमचे भाऊ, आमचे लाडके भाऊ किंवा लाडक्या बहिणी, हे सगळ्या थोतांड आहेत. सगळ्या मुळामध्ये शेतकऱ्यांना आता डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला जिल्ह्यामध्ये जवळपास 2014 पासून 3,000 शेतकऱ्यांनी, एकदम करेक्ट आकडा सांगतो जबाबदारीनं, एका महत्वाच्या प्रकारे 3,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि केंद्रीय कृषी मंत्री जिल्ह्यात येऊन गेले शिरसाळ्याला आणि ते सांगतात की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, तिप्पट करणार, पण शेतकऱ्यांना भाव कोण देणार? आता आम्ही शेतकऱ्यांच्या भावाची लढाई चालू केली. मोर्चा केवळ हा औपचारिक आहे, प्रातिनिधिक स्वरूपात आहे. ही लढाई आता तीव्र होणार आहे. गावगाड्यातला सामान्य शेतकरी या लढाईमध्ये उतरणार आहे. झेंडा कोणाचा आहे सुद्धा दांडा शेतकऱ्यांचा घेऊन त्या मोर्चामध्ये येणार आहे. कायदा व सुव्यवस्था पाळणं केवळ आंदोलकांची, मोर्चेकऱ्यांची, संस्था चालकांची जबाबदारी नाही, तर ती जबाबदारी ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटची सुद्धा आहे. ज्यांनी कुणी आम्हाला लुटलं, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच ते जबाबदार आहेत. त्यांची सुद्धा ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पाळणं ही जबाबदारी आहे. जर उद्या सरकारनं काही भूमिका नाही घेतली तर नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती इकडे यायला वेळ लागणार नाही. विदर्भामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सोयाबीन कापसाचं आंदोलन होत आहे. त्याच धर्तीवर इथलं सुद्धा आंदोलन पुढील काळामध्ये होईल. उद्याचा मोर्चा हा लक्षणीय असेल. हजारो शेतकरी स्वखर्चानं भाकरी बांधून येणार आहे. कोणालाही गाडी गुडी तेल आम्ही देणार नाही. आम्ही स्वतःच्या भाकरी बांधून स्वखर्चानं ही मोर्चा आयोजित केलेला आहे. जात, धर्म, पक्ष, पंथ, भेद सध्या आपला जिल्हा जाती धर्माच्या नावानं भरपळतोय. त्याला कुठेतरी छेद द्यावा, मूलभूत प्रश्नावर लक्ष वेधावं म्हणून
हा मोर्चा आम्ही शेतकऱ्यांचा उन्हाळा पावसाळा हिवाळा राबराब कष्ट करणारे तमाम शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या श्रद्धांजली प्रती हा मोर्चा असणार आहे. अतिशय गोरगरीब लोक या मोर्चामध्ये विद्यार्थी दिसतील, तरुण दिसतील, वयोवृद्ध शेतकरी दिसतील. शिस्तबद्ध पद्धतीनं कोणालाही वाहतुकीला अडथळा न करता, कोणालाही नुकसान न करता हा मोर्चा लोकशाही मार्गाने होईल. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या मात्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची जबाबदारी सरकारची असेल. 2004-05 मध्ये जो सोयाबीनला भाव होता तो होता 5 ते 6 हजार रुपये, कापसाला होता 7 ते 8 हजार रुपये आणि तुरीला पण 6-7च्या आसपास भाव होता. आजही तोच भाव आहे. 2006-07 मध्ये भारत सरकारनं अमेरिकेसोबत अनुकरण केला आणि त्या अनुकरणामध्ये अमेरिका अट टाकली, तुम्ही शेतीला जो काही आव्हान देतात शेतीचं आंदोलन बंद करा. तर सरकार शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नव्हतं, पण तुझ्या काही शेतीला अवलंबूनच्या कंपन्या आहेत, खत बियाणं औषधांच्या कंपन्या, त्यांना सरकार आव्हान द्यायचं. ते आव्हान बंद केलं आणि 6-7 मध्ये अचानक त्या खताचे भाव दुप्पट झाले. 1112 भाव होता एक क्विंटलचा, तो 2223 रुपये भाव झाला आणि आज तो भाव आहे 4142 रुपये क्विंटल. आणि सोयाबीनचा भाव काय आहे 5328 रुपये, कापसाचा भाव काय आहे 1800 रुपये. म्हणजे ज्या पटीमध्ये हे भाव वाढले ते भाव वाढलेले नाही, म्हणून शेतकऱ्यावरती आत्महत्या करायची वेळ आलेली, जमीन विकायची वेळ आलेली. शीत थांबवायचं आहे म्हणून आम्ही शेतकरी पुत्रांनी जागृत होऊन ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये तीव्र संघर्ष करायला ठरवला आहे. त्याचा एक भाग म्हणून 25 तारखेला मोर्चा काढला. या ठिकाणी शेतकऱ्याचा जो 25 तारखेचा मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही जबाबदारीनं काढतो आहोत. कारण आमच्या बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही. आमच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेचा असेल किंवा विधानसभेचा असेल, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नावरती कुणीही आवाज उचललेला नाही आणि तो आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील हे सगळे शेतकऱ्यांचे लेकरं या ठिकाणी सरकारवर चढायला उभे आहेत. खऱ्या अर्थानं या सरकारवर चढल्याशिवाय, त्यांच्यावर चढाई करून गेल्याशिवाय आमचे प्रश्न मार्गी लागणार नाही. शेतकऱ्यांना रात्रीची लाईट मिळते, शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अरे 20,000 रुपये भाव दिला पाहिजे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून. मोदी सरकार बोंबलतंय आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. कशाचं काम करता? शेतकऱ्यांना सुळावर चढवण्याचं काम हे सरकार करतंय, केंद्रातलं आणि राज्यातलं. मूर्ख आहे ते देवेंद्र फडणवीस, मूर्ख आहे ते अजितदादा, मूर्ख आहे ते सगळे मंत्री. अरे तुम्ही काही देत नाही, उलट शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये नको नको ते वक्तव्य करताय. शेतकऱ्यांना साले म्हणताय, शेतकऱ्यांना सवय लागली म्हणताय. कर्जमाफीची, शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे इथले सरकार सहकार मंत्री देत नाहीत वेळेवर. हा सगळा मूर्खपणा यांना बंद करावा लागणार आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला जास्त मतं मिळतात, तुम्ही चोऱ्या करून मतं मिळवता, शेतकरी तुमच्यावर नाराज आहे हे आम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून हा जो 25 तारखेचा जो मोर्चा आहे तो महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ उभा करणारा मोर्चा आहे आणि शेतकऱ्यांना एक प्रकारची वज्रमुठ बांधणारा हा मोर्चा आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देणारा हा मोर्चा आहे. उद्या या मोर्चानंतर लगेचच आम्हाला ते जे आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं, त्या आश्वासनावर सुद्धा सरकारला धारेवर धरायचंय, सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरायचंय, इथल्या मुख्यमंत्र्याला आणि केंद्रातल्या सरकारला सुद्धा आम्हाला धारेवर धरायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय आम आदमी पार्टी. आता 25 तारखेला जो मोर्चा होणार आहे, किती संघटनेचा पाठिंबा आतापर्यंत आला आहे, काय सांगाल? याच्यामध्ये जे शेतकरी पुत्र आहे अशा आम्ही काय केलेले की याच्यामध्ये पक्ष संघटना विरहित, म्हणजे हा मोर्चा आम्हाला जनसामान्याचा करायचा आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रत्येकाचा एक व्हिडिओ पाठिंब्याचा की मी शेतकरी पुत्र मोर्चाला येतोय आपण या, असे आम्ही व्हिडिओ प्रत्येकाचे मागवलेले. तसे आमच्याकडे आतापर्यंत 5000च्या आसपास व्हिडिओ येत आहे. काही जणांचे शेतकऱ्याचे येत आहे. याच्यामध्ये असे काही शेतकरी आहेत की जे शेतामध्ये काम करतात
त्यांचा असा व्हिडिओ आलेला आहे की आम्ही सुद्धा मोर्चाला येतो आणि आपणही या, की शेतकरी पुत्र काय करायला लागला की नाव सांगायला लागले. तर समजा मी आहे की या ठिकाणी मी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, मी मोर्चाला येतोय, आपणही या, असे आम्ही व्हिडिओ मागवले. रविकांत भाऊ तुपकर यांचाही व्हिडिओ आज येईल आणि राजू शेट्टी साहेब यांनाही आम्ही विनंती केली की तुम्ही शेतकरी आहात, तुमचाही व्हिडिओ येऊ द्या आणि शेतकऱ्या संदर्भात जे काही संघटना, त्याच्यामुळे पहिल्यांदाच आम्ही सांगितलं की आमचं जे पोस्टर आहे या पोस्टरवर आम्ही एकाही संघटनेचं नाव, एकाही नेत्याचं नाव, ना कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या पार्टीचं, कारण की हे आम्हाला लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी उभा करायचं आहे. त्याच्यामुळे पक्ष, पार्टी आणि त्याचं राजकारण याच्या व्यतिरिक्त हा मोर्चा काढायचा आहे. त्यामुळे आम्ही हा शेतकऱ्याचा मोर्चा ठेवला आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं, आता डॉक्टर हे येडे साहेब एका वेगळ्या पक्षाचे. मुद्दा असा आहे की आम्ही सुरुवातीला सांगितलं की ज्याप्रमाणे आतापर्यंतचे मोर्चे बीड जिल्ह्यामध्ये काही जातीसाठी निघले, काही समाजासाठी निघले, काही राजकीय नेत्यांसाठी निघले, मात्र सरकार या ठिकाणी कुठलाही विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये, सगळे एकत्र आहेत. त्यामुळे कुणीही सरकारच्या विरोधामध्ये प्रस्तावित बोलायला तयार नाही. जे या पक्षाचे नेते आहेत त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही पुढाकार तुम्ही नाही, तुम्हाला तुमच्या पक्षाच्या विरोधात प्रोटोकॉल म्हणून बोलता येत नसेल, परंतु तुमच्या कार्यकर्ते जे असतील, पदाधिकारी जे असतील, शेतकरी जे बांधव आहेत, कारण की हा मोर्चा जो आहे तो मातीसाठी लढा आहे, शेतकरी बापासाठी लढा आहे. त्यामुळे त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जरी प्रमुख भूमिकेमध्ये पुढे जरी येणार नसलो समजा, परंतु जे कार्यकर्ते आहेत ज्यांना शेतकऱ्यांमध्ये संवेदना आहे ते मोर्चामध्ये सहभागी होते. आता तुम्ही म्हणले 5,000 व्हिडिओ आमच्या आलेत शेतकऱ्यांचं समर्थन देण्यासाठी. बीडचे खासदार शेतकरी पुत्र म्हणून मागच्या काळामध्ये जे काय वावरले गेले, कथाकथित जे काही गोष्टी गेल्या, त्यांचा काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय का की मी एक शेतकरी पुत्र आहे आणि या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी, हितासाठी मी माझं योगदान देतोय? तुम्ही त्याला पुढील एक प्रश्न आहे की सामाजिक कार्यकर्ते शेतकरी या मोर्चामध्ये येणार आहेत, मात्र बीड जिल्ह्यातील स्थानिक जे नेते आहेत त्यांनी या मोर्चासाठी सपोर्ट दिलाय किंवा आम्ही मोर्चात हजर राहू असं काही सांगितलं? हे कोणत्याही स्थानिक नेत्यांनी, जे सत्ताधारी असतील किंवा जनप्रतिनिधी असतील, एकाही नेत्यानं आम्हाला असं आश्वासन दिलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. खाजगी बोलतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या मागण्या मान्य आहे, सगळ्या गोष्टी, परंतु पुढे येत नाही, पुढे येऊन नाही, ना कोणी लेखी ना व्हिडिओ टाकून कोणीही समर्थन केलेलं नाही. पण हा मोर्चा सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे, सर्वसामान्य शेतकरी पुत्रांचा आहे. ज्या जनप्रतिनिधीला निवडून दिलं त्यांना रस्त्यावर लढण्यासाठी दिलं नसून त्यांना विधान भवनामध्ये लढण्यासाठी दिलेला आहे. त्यांनी तिकडेच तो प्रश्न मांडावा, रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही सर्व समर्थ एक सर्वसामान्य म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही आताच मला की एक खासदार प्रतिनिधी सोडून शेतकरी पुत्र म्हणून येणार आहेत, असं तुम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहेत का खासदाराकडनं, किंवा तसं त्यांनी काय नियोजन केलंय का, काय सांगाल? निवेदन कुणाचं काही नाही आणि ते शेतकरी पुत्र म्हणून जर उद्या आदरणीय पंतप्रधान मोदीही म्हणले मी शेतकरी पुत्र म्हणून तुमच्या सोबत आले, सगळ्यांचं स्वागत आहे. खासदार उद्या येतील का तुम्हाला वाटतंय काय? खासदाराचा विषय खासदारांचा नाही, तो कोणीही येऊ शकतो, यायला काहीच नाही. हे शेतकरी आंदोलन समिती जी आहे, शेतकरी हक्क मोर्चा आहे, यामध्ये सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी हा लढा उभा केला आहे. आमच्या लढ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे, शेतकऱ्यांच्या मित्रांना आणि शेतकऱ्यांच्या पुत्रांना आम्ही आवाहन केलंय. आमच्या आव्हानाला जो जो प्रतिसाद देईल तो आमचा, जो आम्हाला प्रतिसाद देणार नाही, जो आमच्या सोबत येणार नाही, आम्ही त्यांना सोडून आंदोलन करणार आहे. आमचा हक्कासाठी लढा आहे, आमचा नेत्यासाठी किंवा एखाद्या पक्षाच्या विचारधारेसाठी आमचा लढा नाही, किंवा आम्ही एखाद्या सत्ताधारी पक्षाला विरोध म्हणून आम्ही हा काही लढा उभा केला. आमच्या हक्कासाठी हा लढा आहे आणि याच्यामध्ये जर सत्ताधारी विरोधक जर आमच्या समोर येत असेल तर ते आमच्या विरोधाच्या भूमिकेत आहेत. जे येत आहेत त्यांचं आमच्या संघटनेकडून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत आहे.